नागपुर में सामने आए बोगस शिक्षक भर्ती घोटाले की जांच एसआईटी के माध्यम से की जाएगी। ये जानकारी शिक्षा मंत्री दादा भुसे ने विधानसभा में दी। मध्य नागपुर के भाजपा विधायक प्रवीण दटके के बोगस चालार्थ आईडी घोटाला मामले में पूछे गए सवाल पर शिक्षा मंत्री ने ये जानकारी दी। अध्यक्ष महोदय, नागपूर विभागामध्ये बनावट शालार्थ प्रणाली लॉगिंग आयडीचा वापर करून या ठिकाणी काही चुकीचे प्रकार झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून एसआयटी पथक स्थापन करून आणि समांतर शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपास त्या ठिकाणी केला जातो आहे। साधारणतः आतापर्यंत 19 लोकांवर फौजदारी कारवाई झालेली आहे। शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून संचालक योजना यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या चौकशीमध्ये जे कोण समोर येतील त्या सर्वांवर कायद्याप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल। माझी माननीय अध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की नागपूर विभागातील जो काही प्राथमिकचा स्टाफ असेल, माध्यमिकचा स्टाफ असेल, उपसंचालक असतील, शिक्षण अधिकारी असतील, ते मूळ सरसकट बदलले नाही तर हा घोटाळा थांबू शकणार नाही। त्यामुळे दादा, आपण उत्तम काम करता आहात। माझी आपल्याला माननीय अध्यक्षांच्या माध्यमातून विनंती आहे की तो माध्यमिक विभागाचा स्टाफ असेल, प्राथमिक विभागाचा स्टाफ असेल, उपसंचालक असतील, हे सगळे बाहेरनं पाठवावे। आपण हे पाठवणार आहात का? बस एवढी एक आपल्याला विनंती आहे। अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे सांगितले की या संदर्भामध्ये वरिष्ठ अगदी IAS IPS आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी देऊन एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी केली जाईल आणि नियमाप्रमाणे जे काही काम असेल तर तो आज पण कोण करू शकतो, नियमाच्या बाहेर कोणी जायचं नाही आणि बेकायदेशीर काम केलं या चौकशीत ते पुढे येईल, त्याच्यावर कारवाई होईल। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि असला या पवित्र क्षेत्रामध्ये गैरकारभार बिलकुल खपून घेतला जाणार नाही।